कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि इतक्या वेळ कुठे ठेवलं तुका म्हणे माझे
स्टेजवर नेऊन ठेवा, अडचण होत असं त्याच्याकडे. त्याला खुलं करावं लागतं रे. रिटर्नचा थोडा आवाज द्या. हॅलो. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
बरवा तो विठ्ठल बरवा माझे चित्त तुझे
खंडे तुझे वेगा माझा तुला श्री हरिभक्त भाई के महाराज नाशिककर यांना सादर राम हरी महाराज प्रभू माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी पायी माझे चित्त तुझे पायी राजे ऐसे करी काई राजे ऐसे करी काई राहे ऐसे करे काई काई राहे ऐसे करे तुझे
धन द्वाचे
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोन्या बाही भवहातारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सगळा मनी धन्य तुझे विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश तोडी आशा पास करी वास हृदयी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगडा सकळा मने धन्य तुझे विठोबा पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायता राखावी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगटा सकळा मणी धन्य तुझे विठोबा पांडुरंगा करो संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजे सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैवच एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परम निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांचे आहे निनगुर नाम असे समाधी तेथ भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा श्री सद्गुरु बंकट स्वामी दयाळा मस्तक हे पायावरी
माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही बाबा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी गोन लावण्याचे खाणे मुगडा सकळा मणी धन्य तोचे विठोबा तुझे पायी राहे ऐसे करे काही धरोनिया बाही भवहा तारे दातारा. आता लागलं बरं का तासाला. विठाला विठाला टाळी वाजवा. विठाला 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 विठाला. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही धरुनिया भाई भवा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे मुगडा सकळा मनी धन्य तुझे विठोबा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंग गाथेतील अनेक अभंगापैकी हा एक अभंग आहे. विको कमी करा बोलताना. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबरा आहे जगाच्या मालकाकडे भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. अर्थात मागणी मागतात. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आहे. मंदिरावर बसलेले जे तरुण पोर आहेत त्यांनी प्रथमतः खाली या. माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून. मी तुमच्यासारखा एक तरुण आहे दादांनो. पलीकडे जाण्यापेक्षा अलीकडे या. महाराजांचे मावळे जर असे पडले असते तर आज कीर्तन करता आलं नसतं. पण मावळ्यांनो अलीकडे या जरा. आहे का नाही. एक तर पोरं कीर्तनाकडे यायलाच तयार नसतात. या खाली या माऊली. या खाली या. नियम असा आहे वारकरी संप्रदायामध्ये धर्म मंडपामध्ये कीर्तन करापेक्षा उंच आसनावर कुणीच नसावा असा धर्माचा दंडक आहे. नियम आहे. आणि या नियमाचं तुम्ही सुकळीकरांनी पालन केलं म्हणून सप्ताहाला बघता बघता 66 वर्षे झालेले आहेत. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देत जातो असा आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत हनुमानजी महाराज यांच्या पुण्य पावन दरबारामध्ये चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 66 आणि या 66 वर्षाला पूर्णता देत असताना समस्त ग्रामस्थ मंडळ सुकळीकरांच्या आज्ञेवरून विचारावरून माझ्याकडे आज जागराची सेवा आलेली आहे. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे अलिखित आहे. काल्याच्या आदल्या दिवशी कोणत्याही बुवांचं कीर्तन असलं की देवाकडे आज मागणी मागावी लागते. ही संप्रदायाची पद्धत आहे, परंपरा आहे. आणि या नियमाचं पालन करून या नियमाला अनुसरून आपण जगद्गुरु तुकोबरा यांच्या मागणी प्रकरणातला हा एक अभंग निवडलेला आहे. अभंग सर्वांच्या कानपाट आहे बरं का अण्णा. तसलं राग बघू नका. म्हणून मी अभंग सोपा घेतलाय. अभंग सोपा आहे. दररोज पहाटे वारकरी मंडळी पहाटच्या काकड्यामध्ये भूपाळी प्रकरणात हा अभंग म्हटला जातो. अभंग हा 4थ्या क्रमांकाचा आहे भूपाळीमध्ये. पहिला अभंग योगिया दुर्लभ. दुसरा अभंग अवताराची राशी. तिसरा अभंग करोनी विनवनी. आणि चौथा अभंग आहे माझे चित्त तुझे पायी. रोज आपण पाठच्या वेळेला काकड्यामध्ये हा अभंग घेत असतो. अभंग सोपा आहे. बसलेल्यांच्या जरी पाठ नसला तरी जेवढी माळकरी आणि वारकरी त्यांच्या तर अभंग पाठ असलाच पाहिजे. आणि ज्यांचा हा अभंग पाठ नसल समजून चला ते भारतातले नाही भारताच्या बाहेरचे. विठाला विठाला टाळी टाळी हा हा अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबरा देवाकडे मागणी मागतात. अर्थात प्रार्थना करतात. मागणी मागण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी परमार्थ सिद्धीला जावा लागतो. एक ऐका. देवा पुढे बोलायचं जर ठरलं तर आपल्याकडे अधिकार असावा लागतो. आणि तो अधिकार प्रपंचाने येत नसतो. तो अधिकार परमार्थातल्या पुण्याने येत असतो. एक ऐका ना. हरिभक्त परायण आपले सद्गुरु गुरुवर्य यांच्या पुढे जर बोलायचं
बोलायचं ठरलं तर अधिकार लागतो, इथं जगाच्या मालकाला बोलायचंय. महाराज बोलतात असा अधिकार कमवण्यासाठी संतांची सेवा करा, संतांचं नामस्मरण करा, कायाने वाचेने मनाने त्यांना शरण जा. आणि त्यांनी एकदा का तुमच्या बोटाला धरलं की देवाला बोलायचं सोपं जातंय. तनु मनु जीवे चरणासी लागावे, कायाने वाचेने मनाने त्या संतांची सेवा करा. मी नाही बोलत, महाराज सांगतात घाली संताशी आसने, घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचने, पूजा करी काया वाचने, जाणे इच्छेले ते पुरावे, सांडी मांडे परते टाके, सांडी मांडे परते टाके, इच्छेले ते पुरावे, सांडी मांडे परते टाके, सांडी मांडे परते टाके. घाली संताशी आसने, घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरावी, सांडी मांडी परते टाकी. इच्छिले ते पुरावे, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी. ठाला विठाला ठाला 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 विठाला विठाला. मानवी जीवनामध्ये भगवान परमात्म्याला जर बोलायचं असेल तर मायबाप सेवा संतांची करा. नाथबाबा बोलतात घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. सगळी अपेक्षा मानवी जीवनामध्ये प्राप्त होती, पण महाराज ज्यांनी परमार्थ करायचा असतो ते मात्र परमार्थात टिकायला तयार नाही. त्याचं नाव चित्त आहे. मानवी जीवनामध्ये सगळं मिळावं वाटतं महाराज, सगळं मिळावं वाटतं. घर चांगलं असं वाटतं, बसायला गाडीही चांगली असावी वाटते, बोटामध्ये 2-4 अंगठ्या असावे वाटतात, गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये माझी प्रतिष्ठा असली पाहिजे, सगळ्या गोष्टी असाव्या वाटतात. पण हे प्राप्त होण्यासाठी चित्त नावाचा पदार्थ परमार्थामध्ये टिकायला तयार नसतो महाराज. सर्व असा वाटतं महाराज, सर्व असावा. महाराज बोलतात याच्यामुळे तर आमच्या जीवनाची फजिती झालेली आहे. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेनती कोणी, काहीच न करते मज वाचोनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेनती कोणी अद्यंत. एवढे उदास झाले महाराज, देवाला हात जोडले आणि तुकोबराने सांगितलं हे देवा, या प्रपंचामध्ये कोणीच कुणाचं नाही, कोणीच कुणाचं नाही. महाराज सांगतात संचित सांडवले, काही होते ते जवळी, वितगवत पुत माया, तुटली हे लागावळी, निष्काम झालो देवा, होते माझे कपाळी, तुका म्हणे तूची आता, माझा सर्वस्वे बळी, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. अपेक्षा करतात जगद्गुरु तुकोबराय, पण ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कायेने वाचेने मनाने तुकोबराय संतांची सेवा करण्याची प्रार्थना देवाला करतात. विचारलं महाराजांना, महाराज देवाला बोलण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं? महाराज बोलतात ज्यांच्यामुळे देवाची भेट होती त्यांची सेवा केली.
सर्व भावे दास झालो त्या सांगतात परमात्म्याला बोलण्यासाठी आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी मी सेवा संतांची केलेली आहे. महाराज परमार्थ करण्यासाठी आणि परमार्थाचा अधिकार मिळवण्यासाठी परमार्थामध्ये चित्त असावं लागतं. चित्त असावं लागतं. एक जणांनी हे सगळं ऐकलं बरं का पोरांनो, तुमच्यासाठी सांगतो. वैराग्य झालं. सकाळी उठला, ब्राह्मणांच्याकडे गेला आणि सांगितलं, ब्राह्मण देवता काहीही केल्याने माझं लग्न होत नाही, काय करू सांगा. आता देव बाप्पाला आयडिया माहिती असते बरं का. परमार्थात काय लागतं, मुद्दा लक्षात ठेवा, चित्त लागतं. याने हे सगळं ऐकलं, संतांची सेवा केली, परमात्म्याची सेवा केल्यानंतर हे सगळं प्राप्त होतं. क्षणिक वैराग्य झालं आणि ब्राह्मण देवतेने सांगितलं, तुझं लग्न जर तुला व्हावं वाटत असेल तर सकाळी उठून हनुमानजीचा अभिषेक करावा लागेल. महाराजांनी अभिषेक केला. अभिषेक यथाविधी सांग पार झाला. विधीच्या प्रमाणे अभिषेकाची पूजा पूर्ण झाली. ब्राह्मण देवतेचं दर्शन घेतलं, दक्षिण हातात दिली, सांगितलं, देवबाप्पा यानंतर माझं खरंच लग्न होईल का. देवबाप्पानं सांगितलं, आता हनुमानजीची पूजा झालेली आहे, आता घरामध्ये तुला एक सत्यनारायण करावं लागेल. हा हुशार होता तसा. हा म्हणला, देवा ब्राह्मण देवता सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी धर्मपत्नी शेजारी लागते आणि त्याच्यासाठी तर माझी धडपड चाललेली आहे, आणखीन लग्नच नाही. त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, पर्याय व्यवस्था, शेजारी सुंपारी मांडायची आणि पूजा करायची. होकार दिला. हे हुरळून गेलं होतं महाराज. काही केल्याने जमत नव्हतं. आई वडील परेशान झालेले होते. आलेले पाहुणे यायचे, जेवण करायचे, निघून जायचे, फोन करतोच म्हणायचे, मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचे. काही केल्याने लग्न जमेना. योगाने असं झालं महाराज, घरातल्या सत्यनारायणाची पूजा ठरलेली आहे. देवबाप्पा आले, घरामध्ये सत्यनारायणाची पूजा मांडणार. फोटो सांगितला, आंब्याचे ढगळे सांगितले, चौरंग सांगितला, सगळं आणून दिलं. देवानं सांगितलं, 5 पानं आणा, 5 खरका आणा, 5 सुपाऱ्या आणा. या भामट्याने सांगितलं, महाराज माझ्याकडून गडबडीत सगळं काही विसरलेलं आहे, भागवून घ्या. बरं ठीक आहे, सगळी पूजा झालेली आहे, आता आरती करायची. आरती करण्यासाठी कापूर घेऊन या. यांनी सांगितलं, देवबाप्पा अगरबत्ती आणली, कापूर विसरला, घ्या भागवून. देवबाप्पाने भागून घेतलं, सगळी पूजा भागून घेतली आणि त्याला आशीर्वाद दिला, अमुक अमुक तिथीला तुझं लग्न सोहळा पार होणार आहे. महाराज योग एवढा चांगला, जसं देवबाप्पा बोलले तशीच पत्रिका त्याच्या लग्नाची तयार झाली. तिथीवरती लग्न जमलं. त्याच तिथीला मंडप दिला, सुसज्ज सगळं झालं आणि ब्राह्मण देवतेने मंडपामध्ये येऊन हातामध्ये माईक घेतला आणि सांगितलं, लग्नाची घटिका जवळ आलेली आहे. नवरीचे मामा नवरीला घेऊन मंडपाकडे या, असं उच्चारलंच नाही महाराज. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन मंडपाकडे या, एवढंच उच्चारलं. आता हे कधी कुठं गेलेलंच नव्हतं महाराज. मामाही कधी कुठे गेलेला नव्हता. एकटा नवरदेव मामाने पुढे घेतला आणि मामा मंडपाच्या दिशेने निघला. महाराज स्टेजच्या जवळ आले, पायऱ्या चढल्या आणि बहुल्यावरती नवरदेवला उभा केलं. नवरदेव जसा येऊन उभा राहिला, अंतरपाठ धरल्या गेला. देवबाप्पाने डोळे झाकले, सगळ्यांना विचारलं, आलाय का अक्षदा, करायची का सुरुवात. नवरीचा काही पत्ता नाही. लोकांनी सांगितलं, भुका लागल्यात, करा सुरुवात. 12:30चं लग्न 2 वाजता लागायला, देवा आवरा, घ्या आवरून. देवाला सगळं माहिती होतं. देवाने डोळे झाकले, सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायक गजमुख. आणि हळूच खुलीलं, देवा
नवरी आली नाही. देवाने काहीच ऐकलं नाही. राजा भी मकरुक्मिनी सनयनी यांनी जरा मोठा धक्का दिला. देवा, एकट्याच लग्न लावतं का? विश्वामित्र वशिष्ठ सर्व ही ऋषी आले सीता स्वयंवरा. महाराज मग तर हे बेचैनच झालं. देवबाप्पा, अहो एकट्याचं लग्न लावता का? डोकं फिरलं का? देवबाप्पाने पुढची अष्टका सुरू. लाभो संतती. बघता बघता पाचही मंगल अष्टका झाल्या. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे. याने देवाला धक्का दिला. देवा पागल झाला? शुगर बीपीचा त्रास आहे का तुम्हाला? गोळी घेतली नाही का? अहो एकट्याचं लग्न कुठं लावतात का? मग देवाने डोळे उघडले, सांगितलं घ्या ना भागवून. का? परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जर प्रपंचातल्या जर पत्नीच्या प्राप्तीसाठी यथाविधी जर पूजा करावी लागत असेल तर इथं जगाचा मालक प्रसन्न करायला काय लागत असेल? जगद्गुरु तुकोबराने देवाला हात जोडून प्रार्थना केली. हे माय बापा, जगाची जी फजिती झालेली आहे ती फजिती माझी होता कामा नये, म्हणून देवा माझी प्रार्थना आहे. पहिलं चरण. माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये. राहे ऐसे करी काहे, राहे ऐसे करी काहे, राहे ऐसे करी काहे, राहे ऐसे करी काहे. धरणिया बाहिरे, धरणिया बाहिरे, धरणिया बाहिरे, भवहातारी दातारा, भवहातारी दातारा, चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी. महाराज सांगतात, माझे चित्त तुझे पायी. प्रसन्न झालेल्या परमात्म्याला जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात. पण मागणीच्या आधी जगद्गुरु तुकोबरायच्या परंपरेचा जर विचार केला तर महाराजांची परंपरा देवाकडे काहीच मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे परमात्मन, गेली 8 पिढ्यापासूनची परंपरा आहे. आमच्या परंपरेमध्ये मागण्याचं नाहीच आहे, मागणं नाहीच आहे. मागणं आम्हाला शोभत नाही देवा. पण तुकोबराने इथं मागणी का केलेली आहे? या मागणी करण्याचे 2 अर्थ आहेत. जर यदा कदाचित ब्रह्मांड नायक परमात्मा जर प्रसन्न झाले तर काय मागावा ही माहिती समाजाला मिळण्यासाठी एक मागितलं, आणि हे मागितल्याच्या नंतर काय होतं म्हणून तुकोबराने मागून दाखवलं. महाराजांना मागायची गरज नव्हती. काय कमी होतं महाराजांना, आहे का नाही? त्रैलोक्याचे राजे होते तुकोबराय. ज्ञानोबराय त्रैलोक्याचे राजे आहेत. या संतांना मागण्याची गरज नाही. पण परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय देवाला प्रार्थना करतात, हे देवा, मनशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. द्यायचं जर असेल देवा तर माझं चित्त जे आहे ते तुझ्या पायाजवळ राहिलं पाहिजे. महाराज चित्ताबद्दल अनेक ठिकाणी तुकोबराय देवाला मागणी घालतात. वृत्ती राखा पाया पाशी, वृत्ती राखा पाया
वृत्ती राखा पाया पासे 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 वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी वृत्ती राखा पाया पासे वृत्ती राखा पाया पासे वस्ती मानसे वस्ती धरोनी मानसे वृत्ती राखा पाया पासे वृत्ती राखा पाया पासे महाराज सांगतात हे देवा माझी एक प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? चित्त जी आहे चित्तवृत्ती जी आहे ती तुमच्या पायापाशी राहिली पाहिजे. 4092 महाराजांनी अभंग लिहिले त्यात पहिल्याच अभंगात महाराजांनी लिहून टाकलं तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणखीन एका अभंगात महाराज चित्ताबद्दल मागणी मागतात. ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता ठाव देई चित्ता राखे पाया पासे सकळ वृत्तीशी अखंडित तरीच हा जीव तरीच हा जीव तरीच हा जीव सुख पावे माझा. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी गरज आहे ती महाराज चित्ताची गरज आहे. पण आमचे गुरुवर्य जोग महाराज संस्थेमध्ये शिकत असताना मारुती बाबा नेहमी सांगायचे बाप्पा शरीरामध्ये असावा पित्त प्रपंचामध्ये असावा वित्त आणि परमार्थामध्ये असावा ते चित्त. चित्त जोपर्यंत परमार्थाकडे येत नाही ना महाराज तोपर्यंत भक्ती खरी होत नाही. चित्त म्हणजे काय आहे? अखंड परमात्म्याचं चिंतन करणं एक निष्ठेने चिंतन करणं कायेने वाचेने चिंतन करणं. शेवटचं वाक्य सांगू का? चित्त म्हणजे काय? प्राणावरती जरी बाजी आली तरी प्राण सुद्धा परमात्म्याच्या चरणी समर्पित करणं याला म्हणायचं चित्तानं केलेला परमार्थ. विठाल म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात परमार्थामध्ये जर चित्त नसेल तर आपण केलेला हा सगळा व्यवसाय आहे महाराज. हा परमार्थ नाही. भला मोठा मंडप दिलेला आहे भलं मोठं मंदिर बांधलेलं आहे भले टाळकरी मृदंग वादक ऐकणारे अन्नदान सगळं जमा केलेलं आहे पण त्याच्यामध्ये जर चित्त नसेल तर महाराज बोलतात पूर्ण व्यर्थ आहे. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरते व्यर्थ हो चित्त नाही नामी तरते व्यर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामे तर ते व्यर्थ. नामस्मरणाबद्दल भक्तीबद्दल अथवा परमात्म्याच्या प्राप्तीबद्दल जर चित्त कार्य करत नसेल तर महाराज बोलतात बाकी सगळं केलेलं आपण काय आहे ढोंग महाराज. आणि म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी जगद्गुरु तुकोबराय गोकुळातील गवळणीचं चरित्र देवाच्या पुढे ठेवतात. हे देवा त्यांच्यासारखं माझं होऊ द्या. देवानं विचारलं काय तुकोबराय म्हणणं तुमचं? महाराज बोलतात जशी गवळणीचं अवस्था प्राप्त झाली गवळणीला त्या अवस्थेला मी गेलो पाहिजे. महाराज बोलतात हरिने माझे हरिले चित्त
भार वित्त विसरले. भार म्हणजे काय आहे? भार म्हणजे प्रपंच नाही, भार म्हणजे आपली शेती नाही, भार म्हणजे आपलं कुठलंच कार्य नाही. जगद्गुरु तुकोबराय देवाला भार सांगतात. तो भार जन्म आणि मृत्यूचा भार आहे. एक वेळा करी या दुःखा वेगळे. तुकोबरायच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि जगाच्या मालकाला सांगितलं, देवा चित्ताबद्दल मी जर मागणी का करत असेल, जोपर्यंत चित्ताने परमार्थ होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये खरा आनंद मिळत नाही. महाराजांना विचारलं, महाराज असं का बोलतात? महाराज सांगतात, 184 योनीमध्ये फिरत असताना माझं जे चित्त आहे ते चित्त तिथं कार्यरत नसल्यामुळे मला दुःख भोगावं लागलं. काय सांगू गर्भीची यातना, चित्ताची मागणी जर का करत असतील तर महाराज बोलतात, हे देवा काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मंसमळ मूत्र जाना, तुझ क्षण क्षणा ध्यातसे, माझे सोहित नेनते कोणी, काहीच न करते मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेनती कोणी आधी अंत. देवा माझ्या जीवनामध्ये जे काय दुःखाचा डोंगर आहे, 184 योनीचं जे कर्म आहे ते कर्म आणि ते पाप मला या देहामध्ये भोगायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या देहामध्ये मी सावध बुद्धीने देवा तुम्हाला मी प्रार्थना करतोय. पण ही प्रार्थना करत असताना महाराजांनी देवाला दुसरी प्रार्थना केली, हे देवा मी चित्त मागतोय आणि ते चित्त तुमच्या पायाजवळ राहावा हे मागतोय. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. देवा चित्ताला जागा द्या म्हटल्यानंतर तुम्ही चित्ताला जागा दिली, गृहीत धरा चित्ताची जागा तयार झाली. पण त्या चित्ताला वेळोवेळी कुणीतरी संगोपन करणारं जवळ असावं. पण हे देवा त्या चित्ताला कायम स्वरूपी स्थिर करण्यासाठी आणि त्या चित्ताने अखंड परमार्थ करण्यासाठी माझी प्रार्थना आहे. अखंड जाया तुझी प्रीती, अखंड जाया तुझी प्रीती,
जाणीवपूर्वक महाराज मागणी मागतात. हे देवा, चित्ताला तुमच्या पायाजवळ जागा मिळाली हे मान्य आहे, पण ते चित्त अखंड भक्तीतच राहील काही सांगता येत नाही. ते चित्त पुन्हा प्रपंचात येऊ शकेल, आणि म्हणून या चित्ताचं संगोपन होण्यासाठी दुसरी प्रार्थना तुकोबराय करतात. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझ बाणाने कंटाळा. मग देवा मी तुला कंटाळणार नाही. मग चित्ताने एकदा का तुझे पाय धरले की मग माझ्या जीवनामध्ये काही खरा आनंद प्राप्त झाला. महाराज जाणीवपूर्वक देवाला बोलतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही. बाही म्हणजे देवा माझ्या हाताला धरा आणि हाताला धरून मला काय करा, त्या स्वरूपापर्यंत पोच करा. ऐकलं तुकोबरायचं, देवाने ऐकलं आणि तुकोबरायला त्या ध्येयापर्यंत पोच केलं. महाराज आपणची देव होय गुरु, पडिय देहभाव पुरवी वासना, आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. अशा पद्धतीने तुकोबराय देवाला मागणी मागतात. प्रसन्न झाल्यानंतर परमात्म्याला काय मागावं महाराज, काय मागावं. ध्रुव बाळाने तपश्चर्या केली. महाराज ध्रुवाने तपश्चर्या केली. लहान वय आहे आणि लहान वयामध्ये जंगलामध्ये गेले ध्रुव बाळ, तपश्चर्या केली. महाराज तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याने, प्रसन्न झालेल्या परमात्म्याने ध्रुवाला सांगितलं काय पाहिजे मागा. ध्रुवाने जाणीव बुद्धीने देवाला मागितलं, हे देवा अशा जागेवरती बसवा की ज्या जागेवरून पुन्हा खाली यावं लागणार नाही, अशा जागेवर बसवा. माझे चित्त तुझे पायी. अशा ठिकाणी परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं महाराज हे तुम्हा आम्हाला कळावं. महाराज आपण काय मागतो देवापुढे? एक तर देव आपल्याला प्रसन्न होतच नाही. काय मागतो आपण? हे देवा 2चे 4 होऊ दे, 4चे 6 होऊ दे, वेल मांडवाला जाऊ दे, मांडव मोडला तरी चालेल, आम्ही दुसऱ्या मिडी लावू, पण वेल तसाच पुढे जाऊ दे. वाढावे संतान, तुही व्हावे धनधान, तुही व्हावे धनधान, तुही व्हावे वाढावे संतान, तुही व्हावे धनधान, तुही व्हावे धनधान, तुही व्हावे महाराज सांगतात, हे देवा वाढावे संतान. तुमची आमची देवाला मागणी असते, हे देवा आमचं काय कर, प्रपंच चांगला कर, घर चांगलं कर. नेमकंच मुलांनी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामध्ये मुलगा चांगला येऊ दे, चांगले मार्क पडू दे, पूर्ण गावाला पेढे वाटेल, ही असली मागणी तुमची आमची असते. महाराज महाराज काय मागतात? तुकोबराय आत्म उद्धाराची साधना मागतात. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. संतांची मागणी आणि तुमची माझी मागणी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. चित्ताला जर देवाजवळ राहावं ही जर अपेक्षा तुमच्या आमच्या असेल तर देवाला उठल्यानंतर एकच प्रार्थना करा, हे देवा, हे पांडुरंगा, माझा उद्धार कधी होईल. उद्धाराची प्रार्थना केल्यानंतर चित्त कामाला लागतं आणि चित्ताने ज्यावेळेला परमार्थ स्वीकारायला सुरुवात केली की मग या देहाचा आणि इंद्रियाचा उद्धार होतो. नामदेवरायला भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या भगवान परमात्म्याने नामदेवरायला सांगितलं, महाराज काहीतरी मागा हो, मागा काहीतरी. तुमच्या भक्तीचा ऋण माझ्या डोक्यावर झालेलं आहे, काहीतरी मागा हो. बघा तुम्ही, श्रीमंताच्या घरामध्ये, खेड्यामध्ये श्रीमंताच्या घरामध्ये एखादा गरीब मनुष्य काम करत असतो, तो आदराने काम करत असतो. त्या मोठ्या माणसाविषयी त्याच्या अंतकरणात आदर एवढा असतो, ते श्रीमंत मनुष्य म्हणत असतो, ए बाबा पगारही घेत नाहीस, पगार घेतली तर तू काय करतो, परत देऊन टाकतो, एवढे 1000 रुपये काय कर, तुझ्या मुलाबाळाला जत्रेमध्ये खर्चायला राहू दे. महाराज तो गरीब मनुष्य श्रीमंताचे 1000 रुपये सुद्धा घेत नाही. ज्यावेळेला गरीब तशी सेवा करतो त्यावेळेला श्रीमंताच्या डोक्यावर त्याचं ऋण होतं. महाराज आदराचं ऋण होतं. आणि मग तो श्रीमंत मनुष्य विचार करतो, गेली 10 वर्ष झालं हात मारल्याबरोबर घरी येतो आणि सांगेल ते काम ऐकतो, 1 रुपयामध्ये सुद्धा मिंदा नाही, आता याला बंगलाच बांधून देणार आहे.
असं ऋण राहतं महाराज. नामदेव महाराजांच्या पुढे परमात्मा प्रसन्न झाले. महाराज काहीतरी मागा, महाराज काहीतरी मागा हो. नामदेव रायनी भगवान परमात्म्याला मागणी केली. नामाम मागतात. परमात्म्याचे पाय आणि चित्त वृत्ती जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत परमार्थ पूर्ण होत नाही. विठ्ठला विठ्ठला एखाद्याने विचारलं महाराज नदीचं वाहन पूर्ण कधी आहे, मंदिराचं बांधकाम पूर्ण कधी आहे, आणि त्याच बुद्धिमान प्राण्याने तिसरा प्रश्न विचारला महाराज मानवी जीवनातलं जगणं कधी पूर्ण होतं. ऐका मायबाप, नदीचं वाहन जे आहे ते त्या दिवशी पूर्ण होतं ज्या दिवशी नदी समुद्राला मिळते, त्या दिवशी नदीचं वाहन. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मे कमाया, अवघ्या झाल्यावर मे कमाया. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मे कमाया, अवघ्या झाल्यावर मे कमाया. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मे कमाया, अवघ्या झाल्यावर मे तुकोबराय बोलतात नदीचं वाहन त्या दिवशी पूर्ण आहे ज्या दिवशी समुद्राला मिळते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. समुद्र आणि गंगा ज्या वेळेला एकत्रित होती त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन रत्न आहे महाराज. हे झालं नदीचं. एकाने पुन्हा प्रश्न केला महाराज मंदिराचं पूर्णता कधी आहे. ज्या वेळेला मंदिरावरती कळस मूर्ती स्थापना आणि कलशारोहण केलं जातं त्यावेळेला मंदिराचं बांधकाम पूर्ण आहे. ज्ञानोबराय बोलतात देवळाच्या कामा कळसू, कळस बसवला की मंदिर पूर्ण झालं. आणि तिसरा प्रश्न विचारला महाराज आम्ही जे जगतोय ना ते आमचं जगणं अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, पूर्ण कशाने होईल. त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं राजा जीव आणि देव ज्या वेळेला एकत्रित होईल ना त्यावेळेला जगणं पूर्ण होईल. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. आणि मग हा जो परमात्मा आहे हा परमात्मा तुमच्या
तुमच्या माझ्या जवळ आहे महाराज, पण प्रपंचाच्या विषयासक्तीने हा परमात्मा काय झाला, आपल्यापासून दूर गेला. माझे गुरुरे महाराज खूप छान दृष्टांत सांगायचे. कसा परमात्मा दूर गेला? प्रपंचाचे विकार ज्यावेळेला या वृत्तीमध्ये घुसले आणि वृत्ती ज्यावेळेला परमात्म्यापासून प्रपंचात गेली, मग आपल्यापासून देव बाजूला गेला. देव तसा मुळात जवळच आहे. तू आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. असणारा परमात्मा तुमच्या माझ्या हृदयामध्ये स्थित आहे. ज्ञानोबा राय बोलतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीसी कामू विषयावरी. वृत्तीमध्ये जो परमात्मा होतो तो परमात्मा बाजूला गेला महाराज, आणि त्या वृत्तीने विचाराचा नाही विकाराचा संग केला. विठाला वृत्तीने दोन संग करू नयेत महाराज, वृत्तीने एकच संग करावा. हे वृत्तीला नाही सांगत, तुम्हा आम्हाला सांगायलोय. वृत्तीने जर दोन संग केले तर वृत्तीचा अपघात आहे महाराज. दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा. दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा. होय पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा, होय अपघात. महाराजांची भाषा आहे, दोन्ही पदार्थ जर सोबत घ्यायचं ठरवलं तर फजिती आहे, अपघात आहे, अपूर्ण जीवन आहे. गुरु रे महाराज सांगायचे, दारामध्ये एका बाजूला डाळ वाळू घातली आणि एका बाजूला तांदूळ वाळू घातले. चिमणी आली, चिमणी डाळीवरती बसली, डाळीचा एक कण उचलला आणि दुसरा तांदळाचा कण घ्यायला चिमणी तांदळाकडे आले. चोच उघडल्याबरोबर डाळ खाली पडायची, तांदूळ यायचा. तांदूळ घेतला, आता डाळीकडे गेली, चोच उघडलं की तांदूळ खाली पडायचा, डाळ यायची. परेशान झाली चिमणी. शेवटी घसा कोरडा पडला आणि भुरकन काहीच न घेता उडून गेली. दोही पेवावरी ठेवू जाता हात. म्हणून या चित्तावृत्तीने काय केलेलं आहे, विचाराची संगती सोडून दिली आणि विकाराची संगती धरली. म्हणून देव दुरावल्या गेला. एक अंतविधी झाला आणि एक जोडपं पती पत्नी अंतविधीला गेले. माझे महाराज सांगायचे, अंतविधीला गेल्यानंतर तिथं काय भजन असतं का? माळकरी असला तर भजन, तिथं कायच भजन. मग ते पांढरे चारला नाही, पांढरे पाचला. कसं करावं? फार चांगले होते. हे देवा, का तुला बघवलं नाही? त्यांनाच का नेलं, मला का नाही नेलं? वेगवेगळ्या माध्यमातून मोठमोठ्याने रडायला सुरुवात होती महाराज. ती बाई तर अशी रडत होती, तिचे मालक गेलेले होते, छाती बडू बडू रडत होते. हे देवा, माझ्यासारख्या अभागीला पाठीमागं कशाला ठेवलंस रे देवा? रडत होती महाराज. या पती पत्नी जोडप्याने हे सगळा विधी डोळ्याने बघितला आणि वेळेमध्ये अग्नी डाग दिल्यानंतर सगळी पाहुणे रवळे पांगले महाराज. हेही जोडपं घरी आलं. संध्याकाळच्या 5 वाजल्या. स्नानविधी झाला आणि स्नानविधी झाल्यानंतर काय झालं, संध्याकाळचा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्याच्या नंतर पती पत्नीनं जेवण केलं महाराज. मुलाबाळाला जेव घातलं आणि पती पत्नी मुलं बाळ झोपले महाराज. झोपल्यानंतर भर 12 वाजता स्वप्न पडलं. जे दिवसा बघितलं होतं ते पूर्ण चित्र स्वप्नामध्ये आलं आणि बाईसाहेब मोठ्या मोठ्याने रडायला लागल्या. काही सांगायचं, देवा त्यांनाच का नेलं, मला का नाही नेलं, मला का मागं ठेवलं, का तुला आमचं देखवलं नाही? मोठ्याने बाई रडायला लागली महाराज. मालक शेजारी झोपले होते. असं कोपऱ्याने तिला असं खुनवलं आणि सांगितलं, हे रडाय काय झालंय? रडाय काय झालंय, माझे मालक मेले. स्वप्नात बोलायला लागली मालकाला. अगं काय झालंय ते नीट सांग, मला सांग, मी तुझ्या शेजारी आहे. बाईनं बोलायला सुरुवात केली, अहो तुम्हाला काय सांगायचं, माझे मालक मेले. सांगायले कुणाला? मालकाला सांगायले. अगं मीच तुझा मालक आहे का?
झोपेतून जागी हो आणि काय आहे ते मला व्यवस्थित सांग. तिनं पुन्हा बोलली, तुम्हाला काय काडी लावायची? माझे मालक मेले. आता मालकाला काडी लावायची म्हणल्यावर राग आला महाराज. असा दपका टाकला, इतक्या हळूच नाही दपका टाकल्याबरोबर बाई क्वाट वरून खाली पडली आणि जागी झाली आणि बोलायला लागली, मालक हे कशामुळं सगळं घडलं? ऐक नाही, देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. महाराज सांगतात, पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जडोनी. जीव नावाच्या पदार्थाने विचाराची संगती करावी ना, विचाराची संगती सोडली आणि विकाराची संगती केली आणि म्हणून या जीवाला दुःख भोगण्याची वेळ जीवावरती येऊ लागली. तुकोबरे सांगतात, परमात्मा आहेच आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो परमात्मा आम्हाला प्राप्त आहे, पण जगाच्या दृष्टिकोनाने तो जगाला परमात्मा प्राप्त नसल्यामुळे तो परमात्मा प्राप्तीची तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात. मग देव प्राप्त व्हायला काय लागतं? महाराज बोलतात, चित्त लागतं. अरे ज्या चित्ताने विचार करावा का नाही, कसला विचार करावा? सद्गुणाचा विचार करावा. महाराज बोलतात, सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. आणि या विचारासाठी जगद्गुरु तुकोबरे सांगतात, वृत्ती विकाराकडे नेऊ नका, वृत्ती जी आहे ते विचाराकडे न्या. देव प्रसन्न झाले. सांगितलं, महाराज नेमकं तुमचं म्हणणं काय आहे ते सांगा ना. त्यावेळेला तुकोबराय सांगतात, देवा तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. चतुरा तो शिरोमणी महाराज तुमचं म्हणणं काय सांगा. तुकोबराय सांगतात, हे देवा कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्याकडे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. देवा अरे या चराचरामध्ये कुणाच्या मनामध्ये काय आहे अशी व्यापक बुद्धी तुमची आहे. कुणाला काय पाहिजे, कुणाला कशाची अपेक्षा आहे हे तुमच्या बुद्धीमध्ये असतं. तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्ञानोबराय तर देवाला एवढं श्रेष्ठ समजतात आणि खरंच देव चतुर आहे. महाराज मनोगत ओळखे मुंगीचे, मुंगीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे देवाला कळतं. महाराज देव चतुर, देव चतुर, देव चतुर जाणून अंतर वर्तत, जाणून अंतर वर्तत असे. देवासारखा चतुर जगामध्ये नाही. देव किती चतुर आहे महाराज, एकासारखा एक नाही. बघा तुम्ही जगामध्ये एवढे सगळे सृष्टी निर्माण केलेली आहे, एका माणसाच्या चेहऱ्यासारखा दुसरा मनुष्य नाही. जर एवढं देवाला करता येतं तर देव किती चतुर असेल. महाराज चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. किती देव चतुर आहे. एकदा आईसाहेबांनी परीक्षा घेतली. परमात्म्याला जेवायला वाढलं. भगवान शंकराला पंचपक्वान्नाचं ताट दिलं आणि जेवायला समोर सांगितलं, देवा जेवण करा. भगवंताने काय केलं महाराज,
भगवंताने आईसाहेबाचा नाकार केला. आईसाहेब ताट घेऊन पुढे आले आणि भगवंताने सांगितलं, अगं मी आताच जेवत नाहीये. जोपर्यंत सृष्टीतले सर्वजण जेवत नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा कणही शेवत नाही. आईसाहेबाला राग आला. महाराज बघा ना, एखाद्या पत्नीने मालक आल्या आल्या ताट पुढे द्यावं, पापड भाजावा आणि त्या मालकाने सांगावं, अये उचल इथलं ताट, मला नाही जेवायचं. काय वाटत असेल महाराज? वाईट वाटतं जीवाला. आईसाहेबाला वाईट वाटलं. एवढ्या थाटामाटामध्ये मी यांना जेवणासाठी पंचपक्वान्नाचे ताट घेऊन आलेले आणि मी आणलेला अन्नाचा यांनी अपमान केलेला आहे. आईसाहेबांना सांगितलं, याचा मोबदला मी घेणार म्हणजे घेणार. आईसाहेब शेजारणीकडे गेल्या. पार्वती माता शेजारणीकडे गेल्या आणि त्या आजीबाईला विनंती केली. पूर्वीच्या काळाची आजी होती. आजीबाईला सांगितलं, आजीबाई तुमच्या कमरेला जी डब्बी आहे ना ती डब्बी उष्णी द्या, 2 तासापुरती द्या. आजीबाईनं कमरेची डब्बी काढली. काय होतं त्याच्यात? मोती पवळं, हा नस तपकीर तपकीर होती. स्टीलची डब्बी उघडली आणि आजीनं सांगितलं, ए बाई याच्यामध्ये माझी तपकीर आहे. पार्वती आईसाहेबांना सांगितलं, तुमची तपकीर कागदावर घ्या, मला रिकामी डब्बी द्या. आजी समजदार होत्या, रिकामी डब्बी दिली. आई साहेबांनी देवाची परीक्षा घेतली. मी सांगतोय खरंच देव चतुर आहे का? आई साहेब घरी आल्या. महालामध्ये आल्या, एक मुंगी पकडली, रिकाम्या डब्बीमध्ये मुंगी टाकली, वरून झाकण लावलं आणि आई साहेबांनी ती डब्बी कमरेला ठेवली. भगवान परमात्मा परत आले. पंचपक्वान्नाचं ताट. भगवान परमात्मा बेसिंग मध्ये गेले, हात धुतले. होतं का त्यावेळेला? त्यावेळेला होतं काय? काय होतं महाराज? हात धुतले परमात्म्याने, टॉवेल घेतला, हातपाय पुसले, देव जेवायला बसले. ताट पुढं आलं, पाणी फिरवलं. ओम ब्रह्मार्पणम ब्रह्मविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीनं. पाणी फिरवलं आणि भगवान परमात्म्याने तोंडाकडे घास घेतला. महाराज तोंडाजवळ घास गेल्याबरोबर आई साहेबांनी हात धरला आणि हात मागे ओढला आणि सांगितलं, जेवायचं नाही. भगवंताने सांगितलं, का जेवायचं नाही? काल तुम्ही मला सांगितलं, या सृष्टीवरचा प्रत्येक आत्मा शांत झाल्याशिवाय मी जेवण करत नाही. आणि आज तुम्ही जेवण करायला लागलेले आहात, हे कसं शक्य आहे? देवानं सांगितलं, पार्वती अगर सृष्टीवरचा सगळा विचार केलेला आहे, अन्न पाण्याने सगळे तृप्त आत्मे झाले आणि मग मी माझ्या मुखाकडे घास घेतलेला आहे. काय वाटतं तुला? आई साहेबांना सांगितलं, नाही तुम्ही खोटं बोलतात. कसं काय शक्य आहे? थांबा, मी तुम्हाला प्रयोग दाखवते. कमराची डबी काढली. महाराज कमराची डबी बाजूला काढली, हातामध्ये घेतली, झाकण उघडलं. बघतात काय माझ्याकडे? झाकण उघडल्याबरोबर डब्बी भरून साखर आणि साखरेवरती मुंगी. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा मनी, धन्य तुचे विठोबा. महाराज जर चराचर मधल्यांचा उद्धार जर तुम्ही, सजीव निर्जीव अज्ञान सज्ञान सगळ्यांचा उद्धार जर तुम्ही करत असताल परमात्मन, तर माझा उद्धार का करत नाहीत? तुकोबराने हट्ट धरला आणि देवाला सांगितलं, देवा माझा उद्धार न होणारा जर वस्तू काय असेल तर त्या वस्तूला विकार असं म्हणतात. ज्ञानोबराय बोलतात, मनोजय वासना तोडोनी केली बिमोडी, मनपूर नगर पाहता दुर्गती मोडी, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी, अखंड परमानंद शिवनी उभवी गुडी. आणि म्हणून देवा या विकाराला तुम्ही काय करा, बाजूला सारा आणि माझ्या हृदयामध्ये येऊन तुम्ही विराजमान व्हा. अभंगाचं
दुसऱ्या चरणात महाराज प्रार्थना करतात, हे देवा, षडविकार जे आहेत ते षडविकार बाजूला गेल्याशिवाय मला तुझी प्राप्ती होणार नाही, आणि शरीरातून षडविकार बाजूला गेल्याशिवाय चित्त स्थिरतेला प्राप्त होणार नाही. पंचविषय फार कठीण आहे. डोळ्याने नाही बघावं ते बघावं वाटतं, बरोबर आहे ना? मी नाही बोलत, महाराज बोलतात. बालपण गेले नेनता, तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धापणी प्रवर्तनी चिंता, आणि मरे मागोता. तारुण्यामध्ये असं वाटतं नाही बघावं ती वस्तू बघावं वाटते, शरीराचा धर्म आहे. नाही ऐकावं ते ऐकावं वाटतं, जावं नये तिथं जावं वाटतं, करू नये ते करावं वाटतं, बोलू नये ते बोलावं वाटतं. आणि अशा वृत्तीने विषयाचा संग केला की मग कीर्तनात बसा वाटतं का? तुम्ही बसलात नशीबवान आहे. अरे वृत्तीने एकदा बाहेरच्या जगाचा संग केला. इंद्रिकरचं कीर्तन असू द्या महाराज, पोरं शिट्ट्याच वाजवतात, का तर ते विषय तिथं सुद्धा जागृत होतात. वृत्ती फार बेकार आहे. म्हणून तुकोबरे सांगतात, हे देवा, या वृत्तीला भंग करणारे कोण आहेत तर ते इंद्रिय आहेत. या इंद्रियाला बाहेर कर. आणि तुकोबऱ्याची प्रार्थना देवाने ऐकली. महाराज बोलून गेले, काम क्रोध बंदी खानी, तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किंवा महाराज दृष्टांत देतात, आमचं काय झालं, देवाला खरंच आम्ही मागितलं आणि परमात्म्याने आम्हाला ते दिलं. पिकलिया सेंद कडूपण गेली, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि म्हणून तुकोबरे सांगतात, हे देवा, या विकाराला जोपर्यंत आम्ही बाजूला करत नाहीत तोपर्यंत तुमची प्राप्ती नाही. म्हणून अंधार जो आहे तो अंधार जर घालवायचा असेल तर प्रकाशाची जशी गरज आहे ना, तसं विकार जर घालवायचे असेल तर परमात्म्याच्या प्राप्तीची गरज आहे. विठाला आणि म्हणून महाराज उपमा देतात, करिया तिमिराचा नाश. तिमिर म्हणजे अंधार, तिमिर म्हणजे अंधकार. मल, विक्षेप, आवरण, द्वेष अशा प्रकारचे जे भयानक पाप आहेत या विकारामध्ये लपलेले, या तिमिराचा नाश कर. करिया तिमिराचा नाश, उदय होणे प्रकाश, तोडी अशा पास, करीवास हृदय. हे देवा, माझी विनंती आहे ते तुमच्या चरणाला. पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता, पाहे गुंतलो नेनता. माझी असो तुम्हा चिंता, माझी असो तुम्हा चिंता, पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा, पायी आता राखावे. 2 वेळा तुकोबऱ्या देवाला प्रार्थना करतात, ती पायाचीच करतात. माझे चित्त तुझे पायी. पहिल्या चरणामध्ये
पायाला विनंती आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सुद्धा तुकोबराय पायालाच विनंती करतात. मी सांगू का, देवाच्या सगळ्या अवयवामध्ये ताकद नाही, देवाच्या चरणामध्ये ताकद आहे. ऐका, राधा नावाच्या गवळणीनं देवाचे चरण आपल्या स्वरूपामध्ये धारण केले महाराज, स्वरूपामध्ये हृदयामध्ये धारण केले. परिणाम असा झाला, रुक्मिणीला आणि राहीला एक दिवशी विकल्प मनामध्ये आला. देव उठलं की सारखं राधेशीच बोलतात, राजेच्याच महालात जातात, राधेवरच प्रेम करतात. 16,108 बायका असताना रास क्रीडा राधेबरोबरच खेळतात. आम्ही नाहीत का त्याच्या पत्न्या? विकल्प आला महाराज, आणि विकल्पाच्या मोबदल्यामध्ये दोघींनी असा एक प्लॅनिंग केला. उकळतं दूध ग्लासामध्ये ओतलं, राधेच्या महालामध्ये गेल्या आणि उकळतं उकळतं दूध राधेला पाजलं महाराज. राधा बेशुद्ध पडल्या, बेशुद्ध पडल्या राधा, वृत्तीच्या बाजूला गेल्या. विदेही अवस्था झाली राधेची. आणि मग या दोघीला असं वाटलं नक्कीच राधा आता मरण पावलेली आहे, आता देव आपल्या दोघीचा झाला. ऐका ना, राधा बेशुद्ध पडलेली बघितली, राही रुक्मिणी देवाच्या महालामध्ये गेल्या आणि देवाचे पाय मांडीवर घेऊन चेपायला सुरुवात करणार. तेवढ्यात राही रुक्मिणीचं लक्ष देवाच्या पायाकडे गेलं. रुक्मिणीने धाडसाने बोलायला सुरुवात केली, हे देवा, अर्धा तास झाला आम्ही तुमच्यापासून बाहेर गेलो आणि अर्ध्या तासामध्ये असा काय तुम्ही पराक्रम करायला गेला होतात? पायाला एवढाले मोठे मोठे फोड का आले? देवाने सगळं ऐकून घेतलं आणि रुक्मिणीला उत्तर दिलं, रुक्मिणी, हा माझा पराक्रम नाही, हा तुम्हा दोघीचा पराक्रम आहे. महाराज बोलणं काहीच कळलं ना त्यांना, काहीच लक्षात येईल. देवा काय बोलतात काहीच कळत नाहीये. मग देवानं सांगितलं, सरळ बोटाने लोणी कधीच निघत नाही महाराज. हा, मग काय करावं लागतं, थोडं बोट फिरवावं लागतं, मग लोणी निघत असतं. देवानं सांगितलं, खरंच तुम्हाला माहित नाही का? रुक्मिणीनं तर शपथ घेतली, देवा तुमच्या शपथ मला खरंच माहित नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? खोटं लय लवकर महाराज पुढे येतं. देवानं सांगितलं, अगं ऐका, राधाबद्दल तुमच्या मनामध्ये विकल्प आला आणि ती राधा माझ्यापासून दूर व्हावी म्हणून उकळतं दूध तुम्ही राधेला पाजलं, बरोबर आहे का? मग दोघींनी ही मान खाली घातली महाराज, वर बघायला तयार नाहीत. आता देवाला नसतं विचारलं तर बरं झालं असतं. पश्चाताप झाला, खाली मान घातली रुक्मिणी आणि राहिनी. अगं उकळतं दूध तुम्ही राधेच्या महालामध्ये जाऊन बळजबरीने पाजलं, इथपर्यंत बरोबर आहे का? रुक्मिणीने मान हलवली, हो देवा बरोबर आहे. ऐका, ज्यावेळेला राधेने गटगट दूध पेलं ना, ते राधेच्या हृदयाला दूध न लागता ते दूध शिद माझ्या चरणावरती पडलं. ज्यावेळेला राधा दूध प्याली त्यावेळेला माझे चरण राधेच्या हृदयात होते, उकळतं दूध माझ्या पायावरती पडलं आणि म्हणून माझ्या पायाला फोड आले. महाराज सांगतात, पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा, पायाता राखावे. देवा, राधाला उकळतं दूध पाजलं तरी सुद्धा राधेला काहीच झालं नाही. ही वृत्ती जशी राधेची टिकली तशी माझी सुद्धा तुमच्या पायालाच विनंती आहे, माझा सुद्धा उद्धार करा. अशा पद्धतीने तुकोबराय वेगवेगळ्या दृष्टांताने देवाची प्रार्थना करतात. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तुकोबराची इच्छा पूर्ण केली. महाराज, अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत व्रतविले, मानवी देह घेऊन निजधामा गेले. असा तुकोबरायचा परमार्थ गोड झाला महाराज, पूर्ण झाला. आणि म्हणून तुमचा माझा सुद्धा परमार्थ 66 वर्षाचा परमार्थ नाही, या परमार्थाचा अनुषंग असा आहे, शताब्दी सुद्धा आपल्या हाताने होणार आहे महाराज. शताब्दी, शताब्दी म्हणजे 100 वर्ष आपल्या हाताने पूर्ण होणार आहे. आणि मग शताब्दीचा सोहळा जर आपल्याला आणखीन डोळ्यांनी बघायचा असेल तर देवाला प्रार्थना करा, हे देवा, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारे दातारा. हाती धरलेलं काम देवा काय करा, तुम्हीच पूर्ण करा, जगाचे मालक तुम्ही आहात. अशा पद्धतीने तुकोबराय देवाला मोठेपणा देतात आणि शरीर, वृत्ती आणि या वृत्तीमध्ये असलेला इंद्रियाचा चाळा देवाच्या चरणी महाराजांनी समर्पित केला आणि पवित्र असणारा हा मानवी देह तुकोबरायांनी देवाच्या चरणी देऊन टाकला. महाराज, देह हा पाचाचा, आणीला उसना आणि शेखी ज्या शित्याला देणे लागे, हा देह देवाचा आहे, देवाला देऊन टाका. आणि हा देह जर देवाने घ्यावा वाटत असेल तर परमार्थ मात्र चित्ताने करा. म्हणून
गेली 66 वर्षापासूनची भव्य दिव्य परंपरा सुकळीकरांनी जोपासलेली आहे. अनेक वेळेला सप्ताहामध्ये फिरण्याचं भाग्य प्राप्त होतं बरं का साहेब. पण सप्ताह असा असतो, पहिल्या वर्षी धामधूम असतं का, पहिलं वर्ष असतं. पोरं तोफा वाजवतात, फुलांचं रस्त्यामध्ये सगळीकडे फुलं टाकून त्या महाराजांना त्या फुलावरतून घेऊन येतात, व्हिडिओ काढतात, प्रत्येक जण स्टेटस ठेवतो. पण हे किती वर्ष? एकच वर्ष. दुसऱ्या वर्षी सप्ताह लहान होतो का हो म्हटलं. तिसऱ्या वर्षी तुमच्या गावाला आमचं कीर्तन असतं, तिसऱ्या वर्षी फोन का नाही आला? त्यांनी सांगितलं महाराज सप्ताह बंद पडला. म्हणून भव्य आणि दिव्य परंपरा तुम्ही टिकवलेली आहे. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, श्रीमद भागवताची कथा, रामायणाची कथा, शिवपुराणाची कथा, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. मला नक्कीच वाटतं आपला परमार्थ सफल झालेला आहे, आपला परमार्थ पूर्ण झालेला आहे. पण तो पूर्ण होण्यासाठी शताब्दी गाठावं लागेल आणि ती शताब्दी येण्यासाठी आपली चित्तवृत्ती याच संघटनेमध्ये ठेवावी लागेल. आनंदाने परमार्थ करावा लागेल, मिळून मिसळून राहावं लागेल. बऱ्याच वेळेला सप्ताहाचा हिशोब देताना थोडी जर चिडबिड झाली तर मग ते कार्यकर्ते म्हणत असतात ही वही आण तुम्ही बघून घ्या. पण गावचा विचार चांगला आहे. 66 वर्ष झाली, कसल्या प्रकारची तक्रार नाही. आणखीन या सप्ताहाला एवढं मोठं स्वरूप आलं. भव्य दिव्य राम भक्त हनुमानजींचं मंदिर झालं, रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याचं आणि आईसाहेबाचं मंदिर झालं, एवढा मोठा सभामंडप झाला, मंदिराच्या पुढे भव्य दिव्य प्रांगण झालं. याच्यावरती आणखीन खूप काही सुविधा होणार आहे. पण हा जो सोहळा आहे, हा सोहळा सर्वजण एकत्रित येऊन करा. अतिशय याला आणखीन मोठेपणा येणार आहे. पण हा मोठेपणा जर डोळ्यांनी बघायचा असेल तर सर्वजण सहकार्य करा. आणि हा कार्याचा भाग आपलाच आहे, माझाच आहे असं म्हणून सर्वजण पुढे होऊन करा. तुम्हाला खूप खूप मी धन्यवाद देतो. आदरणीय आमचे रामहरी महाराज अतिशय सुंदर आवाज गेली 7 दिवसापासून का आजच 7 दिवसापासून महाराज उत्कृष्ट गायन करतात. आदरणीय आमचे अनुज महाराज देशमुख गुरुजींचे चिरंजीव, माझं मी भाग्य मोठं समजतो. या भागामध्ये सुकळीला आल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी अनुज महाराजांचं मला दर्शन घडतं. खरं म्हणजे माझं भाग्य महाराज. सुभाष गुरुजी देशमुख यांचे चिरंजीव, अतिशय सुंदर वादन आहे. गुरुजींना मला बघायचं भाग्य प्राप्त झालं नाही, पण त्याच गुरुजींना त्यांच्या चिरंजीवाच्या रूपामध्ये म्हणजे आमच्या अरुण बाबाच्या रूपामध्ये, अनुज बाबाच्या रूपामध्ये मला बघायला भेटले. गुरुजी, मी माझं भाग्य व्यक्त करतो. तुम्ही सर्व स्त्री पुरुष आबालवृद्ध आदरणीय सर्व महाराज मंडळी, उत्कृष्ट पहिली चाल ज्यांनी गायली असे आमचे महाराज दर्शन घेताना मला म्हटले, गुरुदेव आशीर्वाद द्या. किती आवाज गोड आहे महाराज. त्यांनी चाल गायली आणि मला आज भीमसिंह जोशीचीच आठवण आली. महाराज खूप छान आवाज आहे, खूप छान त्यांची ती पकड आहे. अतिशय गोड त्यांनी ठाईची चाल गायली. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आदरणीय आमचे रामहरी महाराज, अनुज महाराज, बाबांचं नाव के बाबा आमचे अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाचा त्यांचा बाज आहे. त्यांनाही माझा दंडवत. माझ्याबरोबर आलेले आदरणीय आमचे नवनाथजी महाराज, आदरणीय आमचे भीष्माचार्यजी महाराज, साधू शिवरामपुरी वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे विद्यार्थी आणि आदरणीय माझे गुरुबंधू असणारे केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे परमपट्ट शिष्य सिद्धेश्वर महाराज साळुंके का सोळंके महाराजांचा आणि माझा परिचय बऱ्यापैकी आहे. महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यालाही नमस्कार आणि विद्यार्थ्यांच्या गुरुजींनाही नमस्कार. पुन्हा सुकळीकरांनाही नमस्कार. अण्णा तुम्हालाही नमस्कार. आदरणीय आमचे तुकाराम महाराज आहेत, दशरथ महाराज आहेत, आमचे राजभाऊ महाराज, बाबा सुरुमगावचे बाबा, आदी करून तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जागराची सेवा माझ्यासारख्या एका पामराकडे दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आमच्या विड्याचे पाटील आदरणीय आमचे बाप्पा बळीरामजी देशमुख बाप्पा, अतिशय उत्कृष्ट त्यांचं जीवन आहे. अगणित ज्ञानेश्वरीचे पारायण त्यांच्याकडून झालेले आहेत. आणि वैकुंठवासी आमच्या शिवरामपुरी बाबाच्या संस्थांचे नागनाथ बाबा, या नागनाथ बाबाची आणि वैकुंठवासी रामकृष्ण बाबाची त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सेवा घडली. त्या निमित्ताने त्यांनाही इथं येण्याचं भाग्य प्राप्त झालं. मी बाप्पांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा याच ठिकाणी ग्रामदैवत हनुमानजी महाराजांच्या चरणी समर्पित करून, रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून, साधू शिवरामपुरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करून
गुरुवर्य श्रीराम महाराज विडेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. अतिशय सुंदर शूटिंग केलेले आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर मंडप आमचे मदने आहे की नाही, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, खूप सुंदर मंडप आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पायी गंधलन नदा, पायी गंधलन नदा, पायी
हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज शास्त्री श्री साधू शिवरामपुरी वारकरी शिक्षण संस्था विडा यांची आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. मागणीपर त्यांनी अभंग या ठिकाणी सादर केला. माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही धरोनी या बाई भव हा तारी दातरा चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा करी तिमिराचा नाश उदया होऊनी प्रकाश तोडी आशा पास करी वासर दई पाहे गुंतली नेनता माझे असो तुझी तुम्हा चिंता तू का ठेवी माता पायी आता राखावी. हा मागणीपर अभंग संत तुकाराम महाराजांचा या ठिकाणी त्यांनी उद्या कालाचे कीर्तन असल्या कारणाने आज मागणीपर अभंग त्यांनी निवडला आणि या ठिकाणी त्यांची सेवा संपन्न झाली. अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी दृष्टांत वेगवेगळे दृष्टांत या ठिकाणी त्यांनी सादर केले आणि कीर्तन सेवा संपन्न. सकाळचा नाश्ता सिद्धेश्वर रुस्तुम लवाळे, दुपारची महापंगत वसंत विठ्ठल बिडगर आणि संध्याकाळची पंगत बालासाहेब आसुरबास सोननकर सरपंच यांची या ठिकाणी संपन्न झाली. उद्याचं काल्याचे कीर्तन असणार आहे नारायण बाबा महाराज यांचं. उद्या काल्याचे कीर्तन असणार उत्तरेश्वर पिंपरी आणि सकाळचा नाश्ता असणार आहे मधुकर बाबूराव लवाळे आणि दुपारी महापंगत असणार आहे सार्वजनिक महापंगत असणार आहे. धन्यवाद. चहा घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. सब संत